सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील प्रसाद चित्रमंदिर प्रताप शेठ दादा गोल्ड टॉवर शेजारी पॉवर हाऊस रोड विटा या परिसरात गेली 34 वर्ष विद्यार्थ्यांना एक चांगले शिक्षण दर्जा व आदर्श विद्यार्थी घडवणारे शिक्षण क्षेत्राचं माहेरघर म्हणून संपूर्ण खानापूर तालुक्यात नावारूपात असलेले बालाजी अकॅडमीमध्ये शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक वर्ग यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार श्री सिराज भैया शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत, हरिभक्त परायण श्री अशोक माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी बालाजी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोरे सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सिराज शिकलगार यांचा विटा शहरात सामाजिक क्षेत्रात चांगली कामगिरी कर्तव्यदक्ष पार पाडत असल्याने तसेच विटा बस स्थानकात एका महिलेचे विसरलेली पर्स, त्या पर्समध्ये 23 तोळे सोने व रोख रक्कम हा सर्व ऐवज सदर हरवलेल्या महिलेचा शोध घेऊन पत्रकार शिकलगार यांनी प्रामाणिकपणे संबंधित बस स्थानक अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेस परत केल्याने पत्रकार शिकलगार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सन्माननीय अशोक माळी यांचाही सत्कार मासाळ सर आणि एरंडे सर यांनी केला। यावेळी शिक्षक दिनानिमित्त सायन्समध्ये बालाजी अकॅडमीत उंच भरारी क्षेत्रात गरुड झेप घेण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी बालाजी अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत एक आनंद वातावरणामध्ये केक कापून हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी मासाळ सर, मोरे सर, एरंडे सर, शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्राचा पाया व शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवंत कसं व्हाल, कशा पद्धतीने आपण काळजीपूर्वक शिक्षण क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं। तर पत्रकार शिकलगार यांनी परिस्थिती जशी असेल तसं विद्यार्थ्यांनी राहिलं पाहिजे। ज्या परिस्थितीमध्ये आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, शिक्षण क्षेत्राकडे वळविलं, तीच परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कधीही आपल्या आई-वडिलांना कोणत्याही परिस्थितीत अजिबात खोटं बोलू नये। आई-वडील आणि शिक्षक हेच आपले गुरुजन असल्याचं त्यांनी सांगितलं। मुलींनी मोबाईलपासून दूर राहावं आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं या संदर्भात योग्य मार्गदर्शन केलं। यावेळी भोसले टीचर यांनीही विद्यार्थिनीला योग्य मार्गदर्शन करत भोसले टीचर यांचा सत्कार या सर्व विद्यार्थिनींनी पुष्पगुच्छ देऊन केला। गेली 35 वर्ष विटा शहरात बालाजी अकॅडमीने शून्यातून विश्व निर्माण केलं। 100% या बालाजी अकॅडमीमध्ये सहभागी असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी गुणवंत आणि भाग्यवंत होतो। शिवाय आजपर्यंत या बालाजी अकॅडमीमधील माझे विद्यार्थी एक चांगल्या पदावरती अधिकारी म्हणून विराजमान असल्याचंही शिक्षकांनी सांगितलं। यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी झाले शिक्षक झाले विद्यार्थी असे म्हणत हा सर्व कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पाडत 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णम यांच्या प्रतिमेचं व माता सरस्वती यांच्याही प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करत हा कार्यक्रम स्वागत व आभारात मोठ्या उत्साहात पार पडला। त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। असं तुमचा सत्कार करण्याचं भाग्य आमच्या मातीला लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करून माझे 4 शब्द संपवतो। जय हिंद। पक्षांना पंख असावे लागतात। मोहक वातावरण निर्माण करण्यासाठी, वातावरणाचं सुखद अनुभव घेण्यासाठी मुलांना सुगंध असावा लागतो आणि सामाजिक जीवनामध्ये एखादा चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी, एखादा चांगला विद्यार्थी अनेक विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक चांगला जन्माला यावा लागतो। अशा शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी, शिक्षकांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शिक्षकाबद्दलचं प्रेम, बंधुभाव व्यक्त करण्यासाठी आजचा हा 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन आणि या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या शिक्षकांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम या बालाजी अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय। व्यासपीठावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे सामाजिक जीवनाच्या व्यथा घेऊन विटा शहराला एक आधारवड म्हणून लाभलेले सन्माननीय कोविड योद्धा सिराजभाई शिकलगार, सर्वसामान्य कुटुंबात जन्म शिक्षकांना शुभेच्छा देतो।
बाळांनो, बालाजी अकॅडमी माग पाठीमाग बालाजी अकॅडमी हे 3 शब्द लय महत्वाचे आहेत. जसं त्रिनेत्र शंभू महादेवांचं त्रिशूल त्याप्रमाणे बालाजी अकॅडमी आहे. सातत्याने या ठिकाणी शिकलेला विद्यार्थी त्याचा मी एकमेव साक्षी आहे. कारण बरेच विद्यार्थी त्यांना वाटायचं आपलं काय जातंय, जायचं घरातल्यांचं जातंय, आपलं काय जातंय, द्यायचे ते घरातले देतात आणि आपल्याला फक्त शिकायला जायचं आहे. अरे नुसतं शिकायला जाऊन उपयोग नाही, तर शिकवतात काय, सांगतात काय, बोलतात काय याचं करेक्ट ध्यान पाहिजे. करेक्ट. अरे मला सांगायचं तुम्हाला झालं, ही संस्था उभा केली ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काही नसताना शून्यातनं विश्व निर्माण करून एक वेळा अडचणीत आलेला विद्यार्थी, संकटात आलेला विद्यार्थी त्याच्या पाठीवरती थाप देऊन त्याला आधार देण्याचं आणि या बालाजी अकॅडमीमध्ये नाव रूपात आणण्याचं काम त्यांनी केलं. ते आपले तुमच्या आमच्या सर्वांचे संस्थापक सन्माननीय मोरे सर. झाड लावणं सोपं आहे, पण झाड जगवणं अवघड आहे. त्या झाडाला ज्यावेळी फांद्या फुटतात आणि त्या फांद्याला ज्यावेळी फळ लागतं आणि ते फळ ज्यावेळी फुलांच्या रूपामध्ये आपल्याला दिसतं आणि त्या फळाची सुरक्षा आपल्याला बघायला मिळतं. जसं त्यावेळी एखादी संस्था उभा केल्यानंतर त्या संस्थेमध्ये अकॅडमीमध्ये ज्यांनी सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपल्या क्लास बरोबर शिक्षणामध्ये दर्जा देऊन आज एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये काम करत ज्यांनी तुम्हाला घडवलं ते आपले सन्माननीय मासाळ सर, त्यानंतर तुमचे गुरुजन ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.